पुढची बातमी आहे ती अशोक खरातच्या संदर्भातली। अशोक खरातचे नवनवे कारनामे दर दिवशी उघड होत आहेत। ताज्या घडामोडीमध्ये अशोक खरातचं एक शेतघर उघड झालंय। खरातच्या या फार्म हाऊसच्या मध्ये रहस्यमय विहीर सापडली आहे। मिरगाव इथं ईशानेश्वर मंदिराच्या जवळ ही विहीर सापडलेली आहे। विहिरीमध्ये काळ्या कारनाम्यांची अनेक रहस्य दडलेली असू शकतात असा दावा या निमित्तानं केला जातोय। खरात तंत्रमंत्र करायचा, अघोरी कृत्याच्यासाठी नरबळीही द्यायचा असे दावे न्यायालयात होत असताना खरातच्या फार्म हाऊसवर सापडलेल्या या शेत विहिरीचा वापर त्यासाठीच तर झाला नाही ना असा सवाल उपस्थित होतो। याचा आढावा घेतलाय आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत। यावेळी आपण आहोत खरात याच्या या फार्म हाऊस पाशी। कोट्यावधी रुपयाचा हा असलेला फार्म हाऊस आणि त्याच्या भोवती असलेली ही जवळपास 17 एकरची आमराई आणि या आमराईपासून काही अंतरावर आहे ते ईशानेश्वराचे मंदिर। एकंदरीत बघितलं तर या भोंदूबाबाने मोठ्या प्रमाणात ही जी माया आहे ही गोळा केली आणि त्याच्यातूनच ही संपूर्ण प्रॉपर्टी जी आहे ही खरेदी केली आणि याच परिसरात त्यांनी बांधलं हे ईशान्य मंदिर। या ठिकाणी हा खरात हा या विहिरीवर अनेक भक्तांना आणायचा पूजेच्या नावावरती। मोठी मोठी पदं मिळवून देण्यासाठी, मोठे मोठे स्वप्न हे साकार करण्यासाठी या विहिरीच्या माध्यमातून या पूजेसाठी इथे आणायचा। या विहिरीतून साप बाहेर निघतो अशी भीती दाखवायचा। या विहिरीतून सापाचं शेषनागाचं दर्शन होतं असं म्हणत अनेक भक्तांना जो आहे हा खरात ठगायचा। आणि हे संपूर्ण जे आहे ही जी विहीर आहे ही त्या खरातच्या सर्व काळ्या कर्तुतींची, काळ्या नीच कृत्यांची ही साक्षीदार असलेली ही विहीर। वायरलेस डिव्हाइस जे आहे ते या ठिकाणी विहिरीच्या समोर आहे। 500 मीटर अंतरावरती ईशान्येश्वराचं मंदिर आणि 500 मीटर अंतरावरतीच असलेली ही विहीर। मात्र या विहिरीच्या समोरच्या बाजूला हे एक डिव्हाइस आहे जे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी वापरले जातं आणि या डिव्हाइसच्या माध्यमातून कदाचित तो खरात हा भोंदूबाबा या ठिकाणी जो जादूचा साप आहे जो रिमोटच्या माध्यमातून ऑपरेट करत असल्याचं या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। SIT पथक असेल, नाशिक पोलीस असेल, हे या प्रकरणाचा कसा तपास लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करिता मिरगाव, नाशिक।